आज माझ्या फील्डमध्ये असे खूप सारे फोटोज येत आहेत, सो विचार केला की हे तुमच्यासोबत शेअर करावं. हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. हे सुंदर पेंडंट आपण बनवणार आहोत. मी ह्याचे इयरिंग बनवले आहे. तुम्ही याचं पेंडंटसुद्धा बनवू शकता गळ्यातल्याचं. त्यासाठी रेड क्रिस्टल, ग्रीन क्रिस्टल आपण यूज करणार आहोत. त्याचप्रमाणे 0.4ची तार, तुमच्याकडे 0.5 असेल तरी चालेल, ते यूज करू शकता. देन कटर, नस प्लायर. इथं मी थोडंसं 0.4ची तार कट करून त्यामध्ये रेड क्रिस्टल ॲड करते आणि जशी मी व्हिडिओमध्ये प्रोसेस दाखवते ती प्रोसेस कंप्लीट करायची आहे. सेम प्रोसेसनं मी रेड कलरचे 3, 5, 6 असे घेतलेले आहेत आणि ग्रीन कलरचे आहेत ते 7 क्रिस्टल आहेत. सेम प्रोसेस यूज करून आपण सारे राऊंड तयार करणार आहोत. तुम्हीसुद्धा घरी बसून हँडमेड ज्वेलरी शिकू शकता. त्यासाठी खूप मोठा टाईम लागणार नाही आहे. दिवसातले 30 ते 6 मिनिट तुम्ही यूज केलात, बिझनेसला दिला तर तुमचा बिझनेस नक्की सक्सेस होणार. त्याच्यासोबत तुम्हाला एका गायडन्सची गरज असते. सो त्यासाठी मी आहे. माझा फ्री मास्टर क्लास तुम्ही नक्की अटेंड करा. तुम्हाला तुमचा नेक्स्ट स्टेप तिथं नक्की कळेल. बोलता बोलता इथं मी 0.4च्या तारेमध्ये एक क्रिस्टल ॲड केलं आहे. त्याला ट्विस्ट करून घेतलं आहे. त्या ट्विस्ट केलेल्या तारेमध्ये मी 1 बाय 1 रेड कलरचे क्रिस्टल, ग्रीन क्रिस्टल टाकणार आहे आणि वरच्या साईडला एकदम एक छोटासा ग्रीन क्रिस्टल टाकणार आहे, जेणेकरून ते तिथं फिट्ट बसेल. इथं प्रत्येक वेळेस ॲडजस्ट करा क्रिस्टल, कारण क्रिस्टलची एकमेकावर आले तर ते व्यवस्थित दिसणार नाही. सो प्रत्येक वेळेस ॲडजस्ट करा. प्रत्येक वेळेस त्याला ॲडजस्ट करायचं आहे की क्रिस्टल एकमेकावरती व्यवस्थित बसत आहेत का ते बघायचं आहे. देन नोज प्लायरच्या साहाय्याने आपण त्याला लूप बनवून घेऊयात. त्या ठिकाणी आपल्याला इयरिंग हुक अटॅच करायचं आहे. सो इथं मी इयरिंग हुक घेतले आहेत. व्यवस्थित ओपन करून आपण जे पेंडंट बनवलं आहे ते ॲड करून व्यवस्थित बंद करायचं आहे. सेम प्रोसेसनं तुम्ही इयरिंग बनवू शकता, सेम प्रोसेसनं पेंडंट बनवू शकता. सेम प्रोसेसनं मी इथं की होल्डर बनवलं आहे. सो इथं तुम्ही तुमची की अडकवू शकता वरच्या साईडला. थँक्यू सो मच. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन अपडेट तुम्हाला इथेच मिळतील. थँक्यू सो मच. बाय बाय.